नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे. माहीत नाही, मला सर्चिंग करायचं आहे. आजचा विषय असा आहे की आजच्या दिवशी मी 2 ब्लॉग बनवतोय. हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी पडणार आहे, कारण आपले जे गॅप पडले दिवसाची, ती आपल्याला भरून काढायची आहे. त्याच्यामुळे मी आजचा हा ब्लॉग आहे, म्हणजे आज 2 ब्लॉग एडिट करतो. एक सकाळी शूट, एक चालूच आहे डेलीचं, आणि एक हे असंच मंदिराला जातोय जरा, तर मग थोडीशी गॅप पडलाय, त्याला मी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण चाललो आहे जयगडला. जयगडला एक मंदिर आहे, तिकडे चाललो आहे. आणि आपल्यासोबत आहेत, म्हणजे मी तेव्हा ब्लॉग शूट करायला चालू नव्हतं केलं, म्हणजे एक ब्लॉग शूट केला त्याच्यासोबत, पण तो एडिट नाही केला आहे, तो मी करेन. पण आज आपल्यासोबत आहेत श्रेयस काटकरजी सर, आपले चांगले मित्र आहेत. आज त्यांच्यासोबत जाणार आहोत आपण जयगडला. तो ब्लॉग बनवतो, ब्लॉगिंगचं चॅनल आहे त्याचं, 1000 वगैरे सगळे कंप्लीट झालं आहे आपल्या भावाचं. मी त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही नक्की जाऊन बघा, त्याचं काम तुम्हाला नक्की आवडेल. नक्की जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा राजमानेकडून आलो आहे. ओके. म्हणजे राजूभाईकडून आलो आहे सांगा, राजूभाईकडून कमेंट करून, त्याला पण समजेल, मग आपली पब्लिक जाते तिकडे बघायला. चला, आता आपण जास्त वेळ घालूया नको. आता तो वाट बघतोय खाली, आपल्याला जायचं आहे अभ्युदयनगर ना, हां अभ्युदयनगरला. त्याचं तो तिथं राहतो, तिथं जायचं आपल्याला, तिथून आपण मग एकत्र जाऊया. ओके. आता इथून मी रेल्वे स्टेशनला आहे ऑफिसला, आता तिथे जातो आणि तिकडून खाली जातो. चला बाय. हा जो रेल्वे स्टेशनचा रूट आहे ना भाई, एवढा वैताग येतो ना, नुसता धुरळा जायला. मित्रांनो श्रेयस काटकरजी, डेली ब्लॉग. काय बोलतो? गॅप पडली होती, पण आता परत चालू करतो. सुरू केलं. 25 एक झाले होते, त्याच्यानंतर मध्ये आता 4-5 दिवसाचा गॅप पडला, आणि आता सुरू केलं. माझा तर किती आता दिवसांचा गॅप पडला, 15-16 दिवसांचा गॅप पडला, 2-3 ब्लॉकचा गॅप पडला. 2-3 ब्लॉगचा. पण ते शूट होतं त्यामुळे. ते काय एवढं चालतंय, पण तू 1000 सबस्क्रायबर झाल्यावर गॅप टाकलास मेल्या. सबस्क्रायबर वाढताय, थांबत नाही. ओके. 1100. मित्रांनो, आम्ही आता चाललो इकडून. आता तुम्हाला डायरेक्ट, म्हणजे आता थोडंसं ट्रॅव्हलिंग करत आता बघू कसं काय होतं पुढे. आता मी काही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे काय होतील ते तुला काय होईल ते तुम्हाला दाखवतो. ओके. बाय. मित्रांनो आम्ही इथं थांबलोय, रस्त्यावरच ब्लॉग शूट करायचा आहे. ही जी ब्लॉग शूट करण्याची एक वेगळी पद्धत आहे श्रेयसची. नक्की जाऊन बघा ब्लॉग, तेव्हा तुम्हाला समजेल की हे असं कसं काय ते. ओके. थांबलोय. येस. का मोठेपणा करतोय आपण. आणि हे जे बैल आहेत हे कुठल्या जातीचे आहेत आय डोंट नो, पण लय मोठे आहेत. आईला कसले आहेत, बैल आहेत की गाई आहेत, एक वेगळीच जात आहे, पण भारी आहे, मस्त वाटतंय बघायला एकदम. भाई शूट करतं, रिटर्न आलेला आहे जाऊन. गाडीवाला गेला तुझ्या मागून, पण थोडा लेट गेला. हा चल. चालू देखिए, चालू. ओके सर. येस, आता ब्लँक पूर्ण भेटला. आपला श्रेयस थोडंसं काहीतरी युनिक पॅटर्न, म्हणजे त्याचे ब्लॉग जाऊन बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की असं शूट का करतोय ते. बाकी आता इथून झालेलं आहे, आता इथून डायरेक्ट पुढे जाऊया. पुढे कुठे स्टॉप असेल तिथे. आता आम्ही आहे काजीर भाटी काहीतरी आहे नाव. आम्ही इकडे आलोय, श्रेयस जरासं लोकेशनचं शूट करतोय. हे लोकेशनचा व्ह्यू मस्त येतोय भाई.
कमाल म्हणजे कमालच. ह्या हाईटला असा होता बघायचं. असं थांब थांब एक मिनिट थांब, जरा पकडतो कॅमेरा, भेटतो. मित्रांनो, तुमचा राज माझ्या शॉटमुळे थकत असेल, छे कदाचित तुमचं शूट कमी होत असेल. याडा आहेस काय? माझं शूट काहीच नसतं, हेच असतं आपलं डेलीचं. काय असतं आपलं, आपली कोकणातली लोकेशन्स एवढी भारी आहेत ना, काय सांगू. म्हणजे काय लोकेशन आहे भाई, कमाल. इकडं मी आलो होतो एकदा, तिथं एक मंदिर आहे, थांबा दाखवतो. ते बघा, ते मंदिर दिसतंय ना, त्या मंदिरात आलो होतो मी. तिकडं आमचं पथनाट्य होतं. सो त्याच्यावरती तिथं वरती आहे ना पूर्ण स्पेस आहे मोकळा, आणि तिथे क्रिकेट वगैरे खेळतात. भारी आहे. या लोकेशनला मी येऊन गेलो आहे. हां, त्या अँगलने शूट कर. ओके. एवढा वरती पकडायचा आहे. हां, मी इथे येईन, या थर्ड मार्कला थांबेन इथे. थांब. हां इथे थर्डला थांबेन, हां इथे थांबेन, तिथे बघेन वगैरे, हां, आणि मग निघून जा. ओके. ओके. मध्ये थांबणार आहेत ना, म्हणजे नाही, हे ह्या थर्डला. ओके ठीक आहे. हां. किती वेळ गेला लागला रे आपल्याला यायला? होय, थांबत आला. किती वाजता निघालो आपण तरी? 12:30. 12:30 निघालो आपण. हां, 12:15 पर्यंत जरी निघालो तरी 2 वाजले. एवढं लांब आहे. हां, पोचलोय. ये हे इधर कराडेश्वर देवस्थान नांदिवडे. सो आता आम्ही थोडा वेळ जातो, एंट्री मारतो. पण ओव्हरऑल भारी, म्हणजे मजा आली ट्रॅव्हल करताना. त्याच्यानंतर आता मला झोप आली इथे येऊन. एवढी शांतता आहे ना भाई, खतरनाकवाली. माझ्यासोबत मी भले अख्ख्या प्रवासात एकटा दिसलो असेल, सुरुवातीच्या जे काही आपले मोंटाजेस गेले, जे सीन आपले गेले त्याच्यामध्ये, पण मी आजच्या प्रवासात सुद्धा एकटा नाही आहे. माझ्यासोबत आहे सर ये राज मानेशे. हाय. आम्ही दोघं आलेलो आहे. इथून आम्ही निघालो होतो 12:15 रत्नागिरीतून, आणि आता 2 वाजले. सिनेमॅटिकमध्ये शूटिंग चालू आहे, बाकी काय नाही. ओव्हरऑल इथं येताना जी मस्त काय कमाल लोकेशन्स भेटली, तुम्हाला बघितलं असाल. आम्ही इथं थांबलो तिथे मस्त लोकेशन्स होती. आणि फायनली आम्ही पोचलो आहे 2 वाजता. 12:30 वाजता निघून 2 वाजता पोचलो आहे. आणि जस्ट हा व्ह्यू बघा. मला उत्सुकता आहे की खालून हा व्ह्यू कसा असेल, ही मेन उत्सुकता आहे. सो लेट्स सी, लगेच जाऊया. जास्त टाइमपास न करता. चप्पला बघा, कधी आलात तर चप्पल आहे बघा इथं. ते थोडंसं बोर्ड तुटलंय गेलंय, तरी पण चप्पल इथे काढायच्या आहेत. ओके. वा 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 वा, हे मस्त आहे रे. मला इथूनच मस्त दिसतंय असं. उमराचं झाड बघ कसं आहे. मस्त मस्त मस्त, याला बोलतात लोकेशन. म्हणजे एवढ्या लांब येऊन इथे जे आहे चांगलं वाटतंय. सुख आहे, सुख. एवढ्या लांब येण्याचं चीज. सो अजून आम्ही आतमध्ये पण नाही गेलो, आणि एवढं मस्त दिसतंय ना, सुंदर वातावरण, कमाल. उतरायला भाई पायटण आहेत मस्त, आणि जो व्ह्यू येतो ना वरतून, कमाल. आणि हे जे उमराचं झाड आहे ते पण मस्त आहे. तो पावसाळ्यात आला होता मित्र. गंगेवर हातपाय धुवून मगच देवळात प्रवेश करावा. सो मित्रांनो, आधी पहिला हातपाय धुवायचे, नंतरच मंदिरात प्रवेश करायचा आहे. सो आता आम्ही इकडे खाली चाललो आहे. बहुतेक तरी इकडे गंगेकडे जाण्याचा मार्ग आहे. सो खाली जाऊन हातपाय धुवायचे आणि मगच मंदिरात प्रवेश करूया. ओकेच. सो आणि हा पण व्ह्यू बघा ना भाई, असा इकडून काय खतरनाक. चलो आता खाली जाऊया. खाली आता इथून हा व्ह्यू कमाल दिसतोयच, खालून तर अजूनच कमाल दिसत असेल. सो तुम्हाला पण दाखवतो. आणि इथं काहीतरी जुनं होतं वाटतं बहुतेक. हे इथं बांधकाम आहे भाई, ते मोठे मोठे दगड आहेत. तर काय माहिती कधीचं बांधकाम आहे. सो चला आता खाली जाऊया, नंतर भेटूया तुम्हाला. ए वाव यार, वाव. ही काय फ्रेम वाटते इकडनं, खतरनाक. काय व्ह्यू बघा ना भाई, काय फ्रेम दिसते बघा भाई मित्रांनो, कमाल, विषयच नाही. इथून खाली उतरून पुन्हा रिटर्न वरती यायचं आहे मित्रांनो. स्टोरेज फुल झालं आहे.
म्हणजे याचाच अर्थ काय, आपल्याला आत्ता जो ब्लॉग केलेला आहे तो लगेच एडिट करून दुसरा ब्लॉग दुसऱ्या दिवशीला जागा तयार केली पाहिजे. सो आपल्याला कामं वाढलेली आहेत आपली. सो वा, हे बघा हे आवडलं मला काहीतरी. मित्रांनो आम्ही आता खाली आलो आणि आम्हाला हे दिसलं. भाई ही तटबंदी बघा ना, असं वाटतंय की शिवकालीन आहे हे सगळं, जी बांधकाम आहे हे असं वाटतंय. आता काय नक्की माहीत नाही. इथे कोण भेटलं तर त्यांना विचारणार आणि मग तुम्हाला सांगतो की नेमकं काय विषय आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला पण समजेल की हे नेमकं कधीचं आहे, काय आहे. आणि आम्ही आता आलो गंगेजवळ. ओ अच्छा, असा विषय आहे, तर हे माहीत नव्हतं मला. चला आता आपण पण थोडे हातपाय धुऊया आणि मंदिरात प्रवेश करायला जाऊया. ओके, सो येस, तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. जरा मस्त की हातपाय धुतो. बाय. ते पडलंय ना तिकडे, तिथं बघून हा झालं जस्ट. मित्रांनो आपण जाऊन येऊया थोडं. येतो. इथून चांगला आलो असतो आपण, एकदम सेफ मध्ये. आता आपण इथून आलो. इथून मस्त जागा होती. इथून जागा मस्त होती. आपण इथून आलो. पण आता आपण चेक मारूया इथे काय आहे नेमकं. बट हे बघा, हा बघा, ह्या दगडावरती पायऱ्या अजूनही आहेत. आता हा दगड नेमका इथलाच, पूर्वीपासूनचा इथलाच असणार ना. या दगडावरच्या पायऱ्या कुठे दिसत आहेत? या आहेत पायऱ्या, तुम्हाला ह्याच्यात दिसत नाही पण मला दिसत आहेत. मस्त आहे, काहीतरी मला भारी वाटलं इथे येऊन. म्हणजे मंदिर पण पाहायला मिळालं आणि हे पूर्वी काहीतरी होतं असणार, 100% गॅरंटीड. आणि हे बघा, हे दिवे वगैरे लावायला ते महाराजांच्या काळात असायचं ना. म्हणजे आपल्या घरी पण तेव्हा मातीच्या वगैरे घर असायचं तेव्हा हे असं. हे बघा ना, पूर्ण प्रॉपर किल्ल्याचा फील होतो, किल्ल्याचा. इथे सुद्धा काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. इथे सुद्धा काहीतरी होतं असणार, मला असं वाटतंय. ये कुछ अलग रहेगा शायद. हे मला आहे ना कुठचं तरी प्राण्याचं किंवा असं चेहरा दिसतोय. ते बघा ना, 2 डोळे, हे मोठं नाक आहे. म्हणजे असं थोडंसं वाटतंय मला तरी, अंदाज माझा. पण हे जे आहे, एक मिनिट, हे बघा, कमाल आहे, कमाल. हो देखो क्या कर रहा है. काय रे, काय चाललंय तुझं? सिनेमॅटिक घेतोय, सिनेमॅटिक. नक्की ब्लॉग जाऊन बघा, नक्की आवडतील तुम्हाला त्याचे ब्लॉग्स. सो वा, हा दगड शिजलाय, मस्त वाटतंय. बट फ्रेमला काय कमाल दिसतंय रे. मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही इथे आलोय गंगेजवळ हातपाय धुवायला आणि आम्ही वरतीच गेलो नाही. एक अर्धा तास झाला असेल. म्हणजे बघा आम्ही इथं किती रमलोय. म्हणजे शूटच करतोय माहितीसाठी, तुमच्यासाठीच शूट करतोय. पण आम्हाला पण इथे जरा वाटतंय की भाई हा काहीतरी मस्त फील येतोय. म्हणजे कमालीचं लोकेशन आहे हे. कमाल. बसतो जरा इथे, काय व्ह्यू, काय तुम्हाला सांगू मी, काय सांगू. मित्रांनो, सो मला असं काय वाटतं माहिती आहे, जशी तिथे जी गंगा आहे तसं हे इथे पण मला वाटतं की कुंड असणार. हे तिथून त्या ह्याच्यातून पाणी येतं असेल. आणि असं मला थोडासा तर्क लावल्यानंतर असं मला वाटतं. आय डोंट नो, बट जे काय आहे ते मस्त आहे. पूर्वीचं पहिली तिथे ही होती, नंतर इथे गंगा. हां, अच्छा, अरे असा किल्ल्याचा भाग नाही ना एक. तेवढी माहिती सांगता येणार म्हणजे शिवलिंग स्वयंभू आहे. अच्छा. मित्रांनो आपला अंदाज बरोबर निघाला. भटजी काका आले तिथे आणि त्यांना विचारलेलं की काय नेमकं आहे याच्या मागे. सो ते बोलले होते की तिथे जी गंगा प्रकट झाले ती तिथे आधी प्रकट झालेली. सो आपला अंदाज बरोबर आहे. मिन्ना आपला मित्रांनो जिंकला. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय मंदिरात एंट्री करायला. एवढं वरती चढून आलोय फायनली मंदिरात. किती वेळ गेला रे आपल्याला खाली? 3 वाजले बघ, येऊन 1 तास झाला तरी आपण तिथे खालीच आहे. खतरनाक. याला बोलतात एखाद्या गोष्टीचं आकर्षण. म्हणजे कधी वेळ निघून जातो तुम्हाला पण नाही कळणार.
सो मित्रांनो, आम्ही इथे थांबलो आहे रस्त्यावरती. कोकम सरबत प्यायला थांबलो आहे. थोडंसं काहीतरी गार एवढा थोडंसं अजून वाजली किती 4:27 झालेत. लवकर आलो असं वाटतंय मला तरी. जाताना खूप टाईम लागला, येताना खूप लवकर येत. फायनली पोहोचला आहे. फिरून कसं हा वाटलं? चेहरा कशाला दाखवतो काय प्रवासातला चेहरा. येड्या. बरं चालेल, वाटलं चला. तुला भेटून. येस पुन्हा आमचे ब्लॉग असतील पुढे परत येस या. या, तुम्ही बोलवा सर, मी येतो. चलो फिर चलो मिळते. बाय बाय. येस, माझी काय स्टोरी असेल तर कॉल करेन तुला. चल मी आराम करणार आहे. आता झोप. बाय. सो मित्रांनो खूप वाजलेत. अरे गाडीचं हे कोणी ओपन केला ना किया. विषय असा झाला आहे की आम्ही आता आलोय. वाजले जस्ट 5 समथिंग वाजले असतील. 5, 5:15, 5:30 वाजले असतील. सो आलोय मी आता. आणि आजचा हा ब्लॉग मला वाटतं की आपण इथेच थांबवला पाहिजे, जास्त लांबवलं नाही पाहिजे. तर एक मिनिट, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सो कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा ब्लॉग इतकाच होता. नेक्स्ट ॲडव्हेंचर आपण लवकरात लवकर करूया, जाऊया कुठेतरी बाहेर. पण आतासाठी मी तुमचा हा घेतो, काय बोलतात त्याला रे, ते काहीतरी असतं, सोड मला आठवत नाही. आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. हा बस आता जास्त काही मी बोलत नाही. सो हा ब्लॉग इथेच थांबूया आणि डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, सो बाय. तोपर्यंत हसत राहा आणि फिरत राहा. सो बाय.